आपल्यासोबत ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव आहेत, ज्यांनी वडगाव मावळच्या न्यायालयात असा दावा केला की ते सिया गोयलचे वकील आहेत. मात्र सिया गोयलने स्वतः आणि तिच्या कुटुंबियांनी आशुतोष श्रीवास्तव त्यांचे वकील असल्याचं नाकारलं. मग हे नक्की प्रकरण आहे तरी काय? आशुतोषजी, तुम्ही सिया गोयलला तुमचे क्लायंट म्हणता आहात, मात्र सिया गोयल आणि तिचे कुटुंबीय म्हणतायत की त्यांनी तुम्हाला वकीलपत्र दिलेलंच नाहीये. हे बघा, पहिल्यापासून जे पहिला वकीलपत्र आलं आहे फर्स्ट, ते आम्हाला मिळालं आहे 25 जूनला. ठीक आहे. आणि त्याच्यावर पूर्णपणे सही आहे, पूर्ण प्रोसेस केलेला आहे. आणि हा जे डॉक्युमेंट आहे, सेशन्स कोर्टसाठी वकीलपत्र आणि हायकोर्टसाठी वकीलपत्र, हे सगळं आपल्याकडे आहे. कोणी दिलंय ते? कसं मिळालंय तुम्हाला? ते सियानीच दिलं आहे. हे ना, जेव्हा त्याला घेतलं होतं, सिया तर लॉकअप मध्ये आहे. हां, तिथे ते पोलिसनी सगळं प्रोसेस करून भेटून आणि जे काही म्हणजे विचार करून पोलिसांकडून जी माहिती येते आहे ती अशी आहे की सिया गोयलची सही घेण्यासाठी म्हणून तुम्ही तुमचे 2 वकील पाठवले आणि सियाला माहीतच नव्हतं की ते वकील तिच्या घरातल्यांनी निवडलेले आहेत की असेच तुम्ही पाठवलेले आहेत आणि तिने गैरसमजुतीतून सही केली आणि तुम्ही तिचं वकीलपत्र मिळवलं. नाही, तसं काही नाही आहे. तिला सगळं माहिती आहे. एवढं इंटरव्ह्यू झाला मीडियामध्ये, सगळं त्यांची फॅमिलीनी बघितलं. तुम्ही काय सांगताय? 25 तारखेपासून आत्ता किती 30 तारीख झाले आणि पेशी कधी झाला? काल झाला 29 तारखेला. म्हणजे 4 दिवसासाठी त्यांना कळलं नाही काय की कोणी काय बोलतोय टीव्हीवर किंवा काय न्यूज चालू आहे? हे सगळं खोटंच आहे. हे ना, हे सगळं पॉलिटिक्स चालू आहे इथे. मी तुम्हाला सांगतो, पूर्ण प्रोसेस करून तिच्या सही घेऊन तिथे फाईल झालाय कोर्टामध्ये आणि कोर्टाने स्वतः ऍक्सेप्ट केलेला आहे तो डॉक्युमेंट सगळं बघून. आणि तो ऑलरेडी रेकॉर्डवर आहे कोर्टाचा. आणि हे जे हायकोर्ट वगैरेचे जे आहे ते पण सही करून टाकलाय. आणि दुसरी गोष्टी, जेव्हा तिला आणलं होता काल, त्या म्हणजे आणल्यानंतर एक दुसरे वकील पण लोकल वकील होते, त्यांनी फॅमिलीचा असा होता की ठीक आहे, आता रिमांड किंवा म्हणजे कस्टडीचा इश्यू आहे, त्यासाठी आपल्याला एक लोकल पण वकील पण पाहिजे. तर त्यासाठी आपला काही आम्ही ऑब्जेक्शन घेतले नाही. नाहीतर आपला ऑलरेडी जे वकीलपत्र होता ऑलरेडी ऑन रेकॉर्ड होता. तर जे दुसरा वकीलपत्र जे फाईल झाला काल, त्याच्यावर पण माझी सही आहे, दोघांची सही आहे आणि तो पण दुसरा वकीलपत्र पण ऑन रेकॉर्ड आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्टी, आत्तापर्यंत काहीही एक ऍप्लिकेशन किंवा असं काही नाही कोर्टामध्ये कोणी टाकलंय आहे ना की म्हणजे सियानी की मला काही असं करायचे तसं करायचे. आता ऑन रेकॉर्ड नाही. सियानी कोर्टामध्ये हात वरती करून सांगितलं की आशुतोष श्रीवास्तव, म्हणजे तुम्ही तिचे वकील नाही आहात, ते वकील तिचे विपुल दुशिंग नावाचे वेगळे आहेत. बघा, ह्याच्यासाठी एक पूर्ण प्रोसेस आहे. जर तुम्ही कुणाला इन्स्टिगेट करून कशाला बोलायचे, काय बोलायचे असं कोणी सांगताय, तसं कोर्ट चालत नाही. कोर्ट कसं आहे, लिगल प्रोसेसवर चालतोय. तिथे कोणी ऍप्लिकेशन आहे का लिगली? नाही. तुम्ही कुठे काही आपल्या एनओसी साठी आम्हाला काही अर्ज किंवा असा लेटर किंवा ईमेल किंवा काहीतरी फोन केला का? नाही. कुणी व्हॉट्सअप मला पाठवला का? नाही. तर तिसरी काय आहे की मी स्वतः जाऊन विड्रॉ केला का माझा वकीलपत्र? नाही. मी सांगतो, नाही असंच आहे ना, प्रोसेस तर फॉलो करावं लागेल ना. बघा, आम्हाला कसं आहे, मी सांगतो मला कसं आहे की आता एकदा भेटून पूर्णपणे, म्हणजे असा पब्लिकली नाही, असा भेटून आम्हाला पण बघावा लागेल की काय प्रॉब्लेम आहे, कुठे काय आहे, कोणी काय सांगतोय किंवा कोणी प्रेशर आणतोय. सियानी तुम्हाला सही दिली, त्यांचं म्हणणं आहे की सियाला माहितच नव्हतं की तुम्ही कुटुंबानी नेमलेले वकील आहात की तुम्ही आता दुसरं मला विचारायचं, तुम्ही सियाचे तुम्ही इंटरव्ह्यू घेतले का याबद्दल? नाही, सिया तुम्ही असं सांगायचं नाही. तुम्ही सियाला स्वतः विचारले का याबद्दल? तुम्ही सांगा, मला एवढंच सांगा. नाही ना, सांगतो ना, ऐकाल माझं. बोला. सियाचा जो भाऊ आहे साहिल, हो, त्यांनी सांगितलंय. त्यांनी मीडियाला नाही, हे रॉंग आहे, तुमच्या पूर्ण रॉंग आहे. बघा, साहिलचा काही विषय नाहीये, माझ्या साहिलचं काही देणे घेणे नाहीये. साहिलचा माझ्याकडे नाही वकीलपत्र आहे, नाही मी त्यांना पूर्णपणे ओळखतो, नाही कधी माझा फोन झाला किंवा काही कम्युनिकेशन झाला किंवा काही व्हॉट्सअप किंवा ईमेल काहीतरी नाही झाला. तर तो काय बोलतोय काय नाही बोलतोय मला काय करायचे? माझी क्लायंट कोण आहे? सिया गोयल. कोणी मला सही दिला? सिया गोयल. तर हे काय बोलतोय, कोणी दुसरं काय तिसरं काय बोलतोय, मला काय करायचंय त्याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगतोय फक्त, तो काय म्हणतोय की ऐका, तर तो म्हणतो आहे की सिया गोयलसाठी, म्हणजे त्याच्या बहिणीसाठी आम्ही विपुल दुशिंग हे, ऐका तर माझं, हे वकील दिलेले आहेत आणि आशुतोष श्रीवास्तव म्हणजे तुम्ही
फसवून सियाकडून वकील पत्रावरती सही घेतली हो, असं तो म्हणतोय. हा नाही नाही, हे पूर्णपणे खोटा चुकीचा आहे. म्हणजे असं बोलून तो पोलिसांना पण बदनाम करतोय, कोर्टाला पण बदनाम करतोय. कारण जे काही सिग्नेचर घेतलंय ते एक तर पोलीस स्टेशन तिथे झालेलं आहे आणि दुसरा कोर्टामध्ये झाला आहे. म्हणजे असा तुम्ही जर इल्जाम म्हणजे एलिगेशन टाकताय म्हणजे तुम्ही हे दोन्ही ऑथॉरिटीजला तुम्ही असं चुकीचा तुम्ही म्हणजे एक एलिगेशन टाकताय. हे काय चाललंय नाही, allegations नाही, आहेत ते. नाही, नाही. मग तुम्ही आता काय तुम्ही करणार सांगताय कारवाई? नाही, आम्ही त्यांना ऑलरेडी लीगल नोटीस पाठवलं आहे की त्यांनी जे सांगितलंय की असं झालं तसं झालं आम्हाला माहिती नाही किंवा आम्हाला थ्रेट येतोय. तर मी स्ट्रिक्टली सांगितलंय, चॅलेंज करतोय आणि मी सांगतोय की तुम्ही हे प्रूव्ह करा की तुम्ही जे सांगताय ना की तुम्हाला थ्रेट झाला, काय झाला, असं झाला तसं झाला, तुम्ही प्रूव्ह करा. तुम्ही यू आर अंडर स्ट्रिक्ट प्रूफ. नाहीतर आम्हाला जे काही लिगल ऍक्शन्स घ्यायचे ते आम्ही घेतोय आणि आम्ही घेणारच आहे. अच्छा. असं चालत नाही. किती कोटीची डिफेमेशनची नोटीस आहे तुमची? आम्ही आता 10 कोटीचा, पण 10 कोटीचे ते मुख्य म्हणजे विषय 10 नाही. कोटीची बदनामीची नोटीस आहे हो, तुमच्याकडे. बदनामीची नोटीस आहे, पण ते मुख्य विषय नाही. मुख्य विषय काय आहे की तुम्ही पहिला पब्लिकली तुम्ही अपॉलॉजी द्या की तुम्ही जे कोर्टाच्या जे ऑफिशियल डॉक्युमेंटला तुम्ही असं खोटा सांगताय किंवा तुम्ही सांगताय की हे चुकीचं आहे किंवा हे फोर्सफुली घेतलंय, हे एकदम चुकीचं आहे. हे पहिला तुम्ही असं पब्लिक अपॉलॉजी द्या. आणि असं म्हणणं आहे की तुम्ही 2 कोटी रुपये मागता आहात एनओसी साठी. नाही नाही, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्याकडे प्रूफ मागा. बरं. हे लोक असं जर काहीतरी तुम्हाला बोलायला काहीतरी बोलू शकतो. आता मी पण बोलू शकतो, मला असं सांगताय तसं सांगताय, हे विषय नाहीये. बरं. तुम्ही त्यांच्याकडून प्रूफ मागा की कुठे फोन केला का, तुम्हाला ईमेल टाकला का, व्हॉट्सअप टाकला का, तुम्हाला फोन करून सांगितलं का, कधी फोन झाला होता, काय वेळ होती फोनाचे. असे तुम्ही काही पण ते सांगणार आणि तुम्ही मला विचारणार असं नाही. बरं बरं, आता मी त्यांनी जे काय म्हटलं ते मी विचारलं. आता माझ्या मनाचा प्रश्न की आणि- एखादा आरोपी जेव्हा आणि एनओसीच्या काही नाही आहे. एनओसीच्या कसं आहे मी तुम्हाला सांगतो, जर मला वाटला एकदा बोलून जे माझी क्लायंट आहे की याच्यामध्ये तिला काही एनओसी किंवा असं म्हणजे खरंच असं गरज आहे किंवा तिच्यावर काही प्रेशर किंवा काही असं मिसगायडिंग कोणी करत नाही असं एकदम म्हणजे नॉर्मल आहे, तर मी ते पण देऊ शकतो. तसं काय आहे द्यायला. ते देऊ शकता तुम्ही. हो. आता मला हे विचारायचं आहे की समजा एखादा आरोपी तुरुंगात आहे तर त्या व्यक्तीचे आरोपीचे नातेवाईक, आई वडील भाऊ, हे वकील साधारणपणे निवडतात. तुमचं म्हणणं आहे की त्या सियाचे ना आई वडील ना भाऊ कोणच तुमच्याकडे बघा, आले, ते- थेट सियाने तुम्हाला बघा, वकीलपत्र मी दिलं? त्यांच्या स्टेटमेंट बघितलं होतं मीडियावर. त्यांनी काय सांगितलं होतं की आपलं काही देणे घेणे नाही. जर त्यांनी हे क्राईम केलंय तर तुम्ही पनिश करा, फाश्यावर टाका किंवा जे काय करायचे धक्का द्या, असं मी ऐकलं होतं मीडियावर. त्यांचं मी डायरेक्ट माझ्या काही बोलणं नाही. पण असं जर इश्यू असेल तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण. जर कोणी आपल्याला असं कोणी सांगितलं की साहेब तुम्ही काहीतरी मदत करा, लिगली तुम्ही करा, कोणी त्याच्यासाठी उभा राहायला म्हणजे येत नाहीये पुढं, तर ह्या वेळीत माझे टीम ते गेले, ते डिस्कस केले पोलिसाबरोबर, त्यांच्याबरोबर, आणि पोलिसांनी म्हणजे जे त्यांच्या ज्या की प्रोसेस आहे त्या फॉलो करून त्यांनी जर आम्हाला ऑथराईज केला. नंतर कोर्टामध्ये पण परत सही आहे, सगळं आहे. तर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? काही नाही आहे. ठीक आहे. मला आता असं विचारायचं आहे की ही झाली सिया गोयलची ही केस, मात्र पुण्यातल्या अशा अनेक बहुचर्चित केसमध्ये तुम्ही आरोपीच्या वतीने अपियर होतात असं दिसतं. मला एक जे आठवतंय ते म्हणजे पोर्शे कार प्रकरण. ज्या पोर्शे कार चालवून एका अल्पवयीन, त्यावेळी अल्पवयीन होता, त्यांनी दोघांना चिरडलं होतं, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर तुम्ही सुरुवातीला त्या मुलाचं किंवा त्याच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं होतं का तुम्ही? बघा कसं आहे की ते माझे 2009 पासून माझे क्लायंट. ठीक आहे. अगरवाल हो, विशाल अगरवाल, त्या अल्पवयीन मुलाचा वडील. हा दोन्ही. आणि त्यांचे जे वडील आहेत, ठीक आहे, त्यांच्या वकीलपत्र ऑलरेडी आपल्याकडे आहे. ठीक आहे, ऑलरेडी फाईलमध्ये पण आहे. ऑलरेडी ते इलिगल डिटेन्शनसाठी आम्ही एक केस पण फाईल केला होता हायकोर्टमध्ये आणि तो पण ऑलरेडी म्हणजे ऑन रेकॉर्ड आहे. पहिली गोष्टी. दुसरी गोष्टी कसं आहे की जेव्हा कोणी मीडिया मला सांगताय की मला ह्या केसबद्दल तुमच्या काहीतरी म्हणजे लीगल अँगल पाहिजे किंवा तुमच्या लीगल माइंड तुम्ही सांगा, तर आम्ही कोणी पण वकील, मी नाही, ह्या केसमध्ये पण कोणीही वकील ज्यांना काही लीगल माइंड किंवा काही म्हणजे ॲडवाईज किंवा काही विचार किंवा
सजेशन द्यायचे ते देऊ शकतात, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? सजेशन देऊ शकतात, पण तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही त्यावेळी अगरवालांचे वकील आहात, मात्र वकीलपत्र तर ते दुसऱ्याच वकिलाकडे होतं त्यांचं. नाही, त्यांनी सांगितलं होतं मी फॅमिली लॉयर आहे, फॅमिली वकील म्हणून. फॅमिली वकील म्हणजे काय आहे की त्यांच्या सीबीआय केस किंवा वेगळं केस सगळे मी हँडल केलेलं आहे. सगळं फाईल भरपूर इथे माझ्याकडे आहे ऑफिसमध्ये. नाही, तुम्ही तर बघू तुमच्या शकता. या ऑफिसमध्ये बरेच तुमचे फोटो आहेत की एक हाय प्रोफाईल केसेस तुम्ही लढता आहात किंवा त्याबद्दल तुम्ही त्यांची मतं मांडता आहात. एक जे दिसतंय ते आर्यन खान म्हणजे शाहरुख खानचा मुलगा जो आहे, लिगल ऍडवाइस होता माझा. तुम्ही लिगल ऍडवाइस हो, legal वकीलपत्र advice. होतं? नाही, फक्त लिगल ऍडवाइस होता ऍज अ लिगल ऍडवायझर की तुमच्या काय म्हणणं आहे ह्याच्यामध्ये. असा काही इश्यू नव्हता. कोणी वकील काहीही केसमध्ये आपला लिगल माइंड म्हणजे तो पेश करू शकता, तसं काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये. आता आपण या मूळ आपल्या विषयावरती येऊ. आता मग तुम्ही सियाच्या वतीने वकील म्हणून उभे राहणार आहात न्यायालयामध्ये की काय? ते आम्ही बघू, कारण कसं आहे की बघा आता जे कस्टडी किंवा रिमांडच्या जे इश्यू आहे त्यासाठी त्यांनी ऑलरेडी लोकल वकील पण आहे याच्यामध्ये. तर मला असं वाटतो की जर काही पुढे मॅटर गेला किंवा असा हायकोर्टमध्ये किंवा बेलचा किंवा ट्रायलचा जेव्हा आला तेव्हा आम्ही बघू, आपली जे क्लायंट आहे त्याच्याशी बोलू आणि विचार करून जर तिला वाटलं की आम्ही त्यांना रिप्रेझेंट करू तेव्हा आम्ही रिप्रेझेंट करू. आतापर्यंत आपलं जे काही वकीलपत्र आहे ते कोर्टामध्ये आहे आणि याच्यामध्ये जर आम्हाला वाटलं की आम्हाला स्वतःहून विड्रॉ करायचे ते पण आम्ही करू शकतो. आपला विचार होणार. आम्ही जे ऑफिसमध्ये जे आपले लोक आहेत त्यांच्याशी आम्ही एक चर्चा करू याच्यावर आणि बघू काय करायचे किंवा नाही. आणि आता जे महत्त्वपूर्ण आहे की आम्ही जे आपली जे क्लायंट आहे त्याच्यावर आपल्याला म्हणजे त्यांच्याशी बोलावं लागेल. कारण माझं कसं आहे की आपला एक वकिलांचा ॲडव्होकेट्स ॲक्ट असतो आणि त्यानुसार तुम्ही मध्ये कोणी क्लायंटला असा सोडू शकत नाही अनलेस अँड अंटिल युअर क्लायंट रिअली वॉन्ट्स यू टू लिव्ह द केस. सर असा आतापर्यंत असा मला काहीही ऑफिशियल डॉक्युमेंट त्यांनी सीएने हात वरती करून सांगितलं म्हणजे नाही बघा, नाही त्याला काही अर्थ आहे की नाही? नाही, काही अर्थ नाहीये. कारण मी सांगतो कारण कोर्टामध्ये तुम्हाला जे काही हे ते फाईल करावं लागतं. कारण कोर्टामध्ये जेव्हा कोणी आरोपीला आणता वकील आहेत ते म्हणतात की आम्ही affidavit फाईल केलं. नाही माझ्याकडे काय तुमच्याकडे आहे, तुम्ही ते दाखवा सांगतायत. सगळ्यांना. नाही ते काही पण सांगू शकता, तुम्ही दाखवा लोकांना. तुमच्याकडे जर ॲफिडेव्हिटच्या कॉपी आहे तुम्ही दाखवा. आम्हाला त्यांनी दाखवलं तर आम्ही ते दाखवेन. माझ्याकडे तर नाहीये, माझ्याकडे काही कॉपी नाही दिल्या त्यांनी, तर तुमच्याकडे आहे तुम्ही दाखवा. नाही, आम्हाला त्यांनी जर दिलं तर आम्ही ते दाखवू. मला असं म्हणायचं आहे की आता 10 कोटींचा जो काही तुम्ही बदनामीचा दावा दाखल करणार आहात तर त्यासाठी आधी काही रक्कम भरावी लागते ना बदनामीचा दावा दाखल? हा, ते आम्ही भरणार. जे काही कोर्ट फीज असेल ते सगळं आम्ही भरणार, तसं काही इश्यू नाही. सगळे भरणार? हो, त्याच्या ते आम्ही रिकव्हर करणार कोर्ट म्हणजे तसंच आहे ना, म्हणजे तसंच प्रोसेस आहे. प्रोसेस मला ठाऊक आहे, पण मला हेच विचारायचं होतं की आता किती रक्कम भरावी लागेल 10 कोटी? हे वेगळा विषय आहे. ते माझे ऑफिसमध्ये लोक आहेत ते कॅल्क्युलेट करणार किती येतोय काय आहे, ते वेगळा विषय आहे. ते आम्ही भरणार. जेव्हा एकदा फाईल झाला तुम्ही चेक करा भरले की नाही, किती भरले, सगळं तुम्हाला मिळेल. ठीक आहे. खरं तर विषय आहे हत्येचा. सिया गोयल ही यातली आरोपी, तिचा जो बॉयफ्रेंड आहे एव्हा हे सगळं प्रकरण सगळ्यांना पूर्णपणे माहीत झालंय. मात्र याला एक वेगळं वळण, एक वेगळा ट्विस्ट भेटला तो ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी न्यायालयात केलेल्या दाव्यामुळं. त्यामुळं विषयांतर होतंय का, विषय भरकटतोय का, असाही प्रश्न कोणाला पडू शकतो. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.